जगद्गुरु तुकाराम महाराज सगुण साक्षात्कारी थोर आत्मानुभवी आहे आणि सगुण साक्षात्कारी आत्मानुभवही आहे सगुण साक्षात्कारही आहे। बऱ्याच वेळेला वेदांताचं अल्पज्ञान असलेली माणसं सगुणाच्या भक्ती संबंधाने नकारात्मक बोलतात। ते म्हणतात याची गरज नाही, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही वगैरे बोलतात। पूजेची ध्यानाची जपाची गरज नाही महाराज, अहो जिथं बसले तिथं देव आहे, हे सगळं ठीक आहे। अरे दारुडा पण असं बोलतो पण त्याला त्याचा बोध नसतो। एक दारुडा मस्जिदीमध्ये जाऊन दारू पिऊ लागला तेव्हा तिथल्या मौलवीने त्याला सांगितलं की यहाँ शराब मत पिओ, या अल्लाह का घर आहे, इथे पिऊ नको। तेव्हा तो म्हणतो त्या मौलवीला की ऐ जालिम, शराब पीने दे मुझे खुदा के सामने बैठ, ऐ जालिम शराब पीने दे मुझे खुदा के सामने बैठकर, नहीं तो ऐसी जगह बता जहां खुदा ना हो। आता तुम्ही टाळ्या वाजवल्या त्या शब्दाला, त्याचं बोलणं युक्तिसंगत आहे, त्याचं बोलणं तर्कसंगत आहे, पण त्याला त्याचा बोध थोडाच आहे की खुदा सर्वत्र आहे असं त्याला थोडाच बोध आहे नाहीये। आपणही म्हणतो की असं करू नका, घट घट भीतर राम रमैया सर्वा घटी राम देहादे एक, तसा बोध नाहीये पण नसला तरी हरकत नाही, पण ह्या गोष्टी बोलत राहायला पाहिजे। रामचंद्र महाराज नागपूरकर हे जुने कीर्तनकार, त्यांचं असं सांगणं होतं की माणसाने वैराग्याच्या गोष्टी बोलत राहायला पाहिजे। वैराग्य वगैरे काही नाही आपल्याकडे, हे आपल्याला माहिती आहे, समजलं तुम्हाला? वैराग्य आपल्याकडं अजिबात नाही, पण असं वैराग्याच्या गोष्टी बोलल्या पाहिजे। का बोलल्या पाहिजे? कारण बोलता बोलता एक दिवस आपल्याला आपलीच लाज वाटेल की रे आपण बोलतो खरं पण असं आहे कुठं मी, असं झालं पाहिजे, असं व्हायला पाहिजे, यासाठी आपण चांगले नाही चांगलं बोललं पाहिजे। आपण वैराग्यवान नाही पण वैराग्याच्या गोष्टी बोलल्या पाहिजे, समजलं तुम्हाला? तसं याला काय म्हणतात? सायकोलॉजी, मानसशास्त्र येते। जसं बोलाल हळूहळू तसे व्हाल, म्हणून मनाला आकार देणं गरजेचं आहे। अटल बिहारींची कविता होती की छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता, उदास मन से मैदान नहीं जीते जाते और मैदान जीतने से मन नहीं जीते जाते। याकरता मनाला योग्य तशी दिशा दिली पाहिजे, योग्य आकार दिला पाहिजे, हे याला विचार आवश्यक आहे, चांगले विचार। विठाला विठाला ज्या गोष्टी अनुवांशिकतेने मिळतात, परंपरेने मिळतात, त्या गोष्टीमध्ये ह्याचा जो रिपीट आहे इको ते कमी करा, प्लेन आवाज गाताना वाटलं तुम्हाला तर देत चला, अन्यथा तोही देऊ नका। एवढा आवाज असा आहे की साऊंड फार चांगला येतो, त्याविषयी काही शंकाच राहिलेली नाही, परंतु मला अनुकूलता अजून वाटली नाही। विठाला विठाला गोड आहे हा, त्यांच्याविषयी बोलणं महत्वाचं आहे, कारण ध्वनी विस्तार यंत्रणाच महत्वाची असते कार्यक्रमामध्ये। अलीकडे तरी, पूर्वी नव्हते माईक वगैरे, एकाच माईक मध्ये ते 2-2, 4-4 लोक असे म्हणायचे, माईक म्हणजे ते माईकला वाटायचं काय गिळतात की काय अशी स्थिती। आता 7-7, 8-8 माईक असतात, तो भाग नाहीये। तर हा मुद्दा आहे, अनुवांशिकतेने ज्या गोष्टी मिळतात, परंपरेने ज्या गोष्टी मिळतात, त्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी फार परिश्रम करण्याची गरज राहत नाही। जसं मासोळीला पोहणं हे कसं आलेलं आहे, अनुवांशिक आहे। त्या मासोळीला पोहणं शिकावं लागतं का? फार परिश्रमाने शिकावं लागतं का? की त्याला बाटली बांधते का ती मासोळी, बेटा बुडशील बरं, एक बाटली बांधून घे, असं नाहीये। भोपळा वगैरे नाही, काही गरज नाही, अनुवांशिक आहे। पक्ष्यांना भरारी मारायला शिकवावं लागतं का? नाही, कारण उत्तर आहे अनुवांशिक आहे। नाही फार काय येडा आहे का तू? काय हसायचं असेल तेव्हा, वेळ आल्यावर हसायचं, येड्यान करू नका। तर अनुवांशिकता असेल तर शिकण्याची गरज पडत नाही। पक्ष्यांना भरारी मारायला शिकवावं लागत नाही, कुत्र्याला पाण्यात फेकलं तर त्याला पोहायला शिकवावं लागतं काय? ते बरोबर पोहायला लागतं, याचं कारण अनुवांशिकता येते। दुसरं, आकाशामध्ये उडणारे पक्षी
यांना लँड होण्यासाठी काही विशिष्ट अशी पॅराशूट वगैरे घेऊन उतरावं लागतं का? त्यांच्या पंखाची रचनाच तशी आहे, ते आपोआप योग्य स्थळी अत्यंत सुस्थितीमध्ये जशीच्या तसे उतरतात. याला कारण आहे अनुवंशिकता. दोन पद्धतीने आपल्याकडे येतात, एक प्रयत्नाने आणि दुसरे स्वभावतः. एक असतो प्रयत्नाचे गुण आणि दुसरा असतो स्वभावाचे गुण. प्रयत्नाने जे मिळवायचे त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जसं गाणं आहे, हे तुम्हाला अनुवांशिक मिळणार नाही. किती मोठा गायक असेल तुमचा बाप, तरी गाणं तुम्हाला स्वतःला शिकावं लागेल. तहान तुमची स्वतःची पाहिजे, ती शिकण्याची इच्छा तुमची स्वतःची पाहिजे. आमचे बाबजादे होते म्हणून आम्ही तसेच होणार असं नाही. मी विद्वान आहे म्हणून माझा मुलगा तसा विद्वानच निघेल असं नाही. म्हणजे आता मी मलाच म्हटलो, आता हे मला लक्षात राहिलं, मी मलाच विद्वान म्हणतो असं तुम्हाला वाटलं तर वाटलं, पण हे खरं की विद्वान माणसाला जरी वाटत आहे मुलगा विद्वान व्हा, त्याने अभ्यास केला तर होय. कुठलीही विद्या एका दिवसात होत नाही महाराज. करत करत अभ्यास ते जडमती होत सुजान, रस्सी आवत जावत शिल्पर पडत निशान. समजलं की नाही? तुलसीदासांचा दोहा आहे. याचा अर्थ आहे मोठ जी असते, जुन्या काळी मोठ होती, आता ती नामशेष झालेली आहे. आता मोठेच काम नाही, पण पूर्वी मोठ होती. मोठीला एक मोठा दोर होता आणि मोठ विहिरीमध्ये सोडायची, बैल ओढत होते, मोठ वर यायची आणि तो जो एक दगड असतो मोठा, त्या दगडावरची दोरी घासल्या जाते मग सतत ये जा. त्यामुळे तो त्या दोरीने दगड कापला जातो. समजलं का तुम्हाला? दगड दोरीने कधीच कापला जात नाही, तो सतत अभ्यासाचा परिणाम आहे. तसं आपण प्रयत्नाने एखादा गुण मिळवायचा म्हटला तर त्यासाठी सायास लागतात. कारण अभ्यास तुका म्हणे, कारण ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराजांचं हे बोलणं आहे. अभ्यास फार महत्वाचा आहे. स्टडी लक्षात घ्या. स्लो बट स्टडी अशी म्हण आहे इंग्रजीमध्ये. स्लो बट स्टडी, हळूहळू पण सातत्यपूर्वक अभ्यास झाला पाहिजे. सस्यासारखं टुनुक उड्या मारल्या, वेग आहे पण सातत्य नाही, तर कासव त्याला हरवतो. कासव हळूहळू चालतो पण त्यात सातत्य आहे, तो थांबत नाही. आपला परमार्थ असो की काही असो, माझ्याकडे इकडे मी इकडे